विद्यार्थ्यांनी टाळा वाजवत राहायला पाहिजे, टाळा थांबवायला पाहिजे. आवडला का भजन शो? कसं वाटलं विद्यार्थी? आता मी प्रत्येक बॅच नंबर 1 तुम्ही माहिती द्या त्यांना, त्यांचं सेल्फ इंट्रोडक्शन ते देतील, त्यानंतर मग आम्ही एक प्रश्न विचारतो त्यांना. नमस्कार, माझे नाव युक्ता संतोष पितळे, माझा बॅच नंबर 1 आहे. युक्ता, तुला आपल्या शाळेतली कोणती गोष्ट सर्वात जास्त आवडते? मला आपल्या शाळेत वेगवेगळे कार्यक्रम होतात किंवा तिथे वेगवेगळ्या ठिकाणी आपण आपल्या शाळेचं नाव आहे, मला खूप आवडतं. ओके, थँक्यू. विद्यार्थ्यांनी जर टाळा वाजवून प्रोत्साहन द्या जरा विद्यार्थ्यांना. 8वी 9वीचे विद्यार्थी फॅशन शो करतायत. बॅच नंबर 2. बॅच नंबर 2 समृद्धी कोडपे, तू आता स्वतःचं इंट्रोडक्शन करून द्यायचं. नमस्कार, माझं नाव समृद्धी जयवंत हुडके,
नंबर 2. ओके. तर तुला माहिती आहे का की आजच्या आपल्या या स्नेहसंमेलनाची थीम काय आहे? कशावर आधारित आहे आजचं स्नेहसंमेलन? सॉंग्स, सगळे डान्सेस, थीम माहिती आहे? माझ्या मागून उत्तर येत आहे. तुला काय जुन्या माहिती? काळातील व्हेरी गुड, राईट. जुन्या काळातील पण आपण 80s मधले बॉलिवूड सॉंग्स त्याच्यावर आपण परफॉर्म करतो. ओके, थँक्यू. बॅच नंबर 3. नमस्कार, माझं नाव यश एकनाथ राठोड आहे. माझा बॅच क्रमांक 3 आहे. यश, तू जो कॉस्ट्युम घातलेला आहे असा कॉस्ट्युम आपल्याला कुठे कुठे पाहायला मिळतो? असा कॉस्ट्यूम आपल्याला लग्नाला आणि काही फंक्शनला मिळतो. ओके, ठीक आहे. बॅच नंबर 4. श्रुती बाबर, इंट्रोड्यूस कर स्वतःला. माझं नाव आहे श्रुती निलेश बाबर. माझा बॅच नंबर आहे 4. तुला कोणता विषय आवडतो जास्त? मराठी. का? का आवडतं तुला मराठी? त्याच्यामध्ये सुंदर सुंदर कविता असतात, धडे असतात म्हणून. मातृभाषा नाही आहे का तुझी ती? आहे ना? ओके, थँक्यू. टाळ्या अजून येत नाहीये. मी प्रिन्सिपल मॅडमला विनंती करतो, मॅडम एक एक वडापाव देऊन टाका. स्वतःच्या पैशाने घ्यायचा मात्र. बॅच नंबर 5. हॅलो, आपली ओळख करू. नमस्ते सर, माझं नाव मयूर मच्छिंद्र चव्हाण. माझा बॅच नंबर 5. मयूर, तुला काय वाटतं आपण नक्की कोणाकोणाचा आदर केला पाहिजे? मला वाटते की आपण आपल्या पालकांचे, शिक्षकांचे, त्यानंतर आपल्याशी वडीलधारी माणसं म्हणजे आपल्याशी मोठ्या लोकांचे आपण आदर केले पाहिजे. धन्यवाद सर. हो. बॅच नंबर 6. नमस्कार मॅडम, माझं नाव कृष्णा प्रेमराज महाले. माझा बॅच नंबर 6 आहे. ओके कृष्णा, तर तुझे छंद कोणकोणते आहेत? काय काय आवडतं तुला करायला? मला चित्रकला आवडतं आणि तसंच खेळांमध्ये बघायला गेलं तर मला आर्चरी आवडतं. आर्चरी. ओके, तर आर्चरीमध्ये तुला पुढे जाऊन काय करायचं आहे? म्हणजे कोणतं स्तर गाठायचं आहे तुला? ऑलिम्पिक्स ओके, आणि इंडियाचं नाव मोठं करायचं. व्हेरी गुड, ऑल द बेस्ट. धन्यवाद. बॅच नंबर 7. नमस्कार सर, माझं नाव रिझवान मजीद खान आहे. माझा बॅच नंबर 7 आहे. रिझवान, तुला आपल्या शाळेमध्ये स्वच्छता राखण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी कराव्याशा वाटतील? साफ झाडू मारायला, फक्त आपल्या हातातला कचरा हा आपण डस्टबिनपर्यंत न्यावा एवढीच अपेक्षा आपल्याला विद्यार्थ्यांकडून आहे. ती तूही पार पाडशील असं मला अपेक्षित आहे. नक्की ना? ओके. बॅच नंबर 8. कविता ठाकरे. नमस्कार मॅडम, माझं नाव कविता नरेश ठाकरे. माझा बॅच नंबर आहे 8. ओके, मोठी होऊन तुला काय बनायचं आहे? मोठी होऊन मला चित्रकार बनायचं आहे. चित्रकार म्हणजे ड्रॉइंग, स्केचेस तुला आवडतात? हो. कोणत्या प्रकारची चित्र काढायला आवडतात तुला? देवांचे. देवांची बघून काढतेस की फ्री, अशी फ्री हँड? फ्री. ओके, म्हणजे तुझ्या कल्पनेतून काढतेस तू. थँक्यू, ऑल द बेस्ट. थँक्यू. बॅच नंबर 9. नमस्कार, माझं नाव अरान इरफान खान. बॅच क्रमांक 9. अरहान, तू जो पोशाख घातलेला आहे हा मॉडर्न आहे की ट्रॅडिशनल आहे? मॉडर्न आहे सर. पण ही स्टाईल आम्हाला ट्रॅडिशनल वाटते. तुझी पॅन्ट घातली आहे त्याला काय म्हणतात? कोरियन बॅगी. कोरियन बॅगी. ओके, खूप हॅलो, खूप छान दिसते ते.
कोणी सिलेक्ट केली ती तू? तनिषने दिलेला. अच्छा, गुड. बॅच नंबर 10. रुनिता दांडेकर, इंट्रोड्यूस. नमस्कार मॅडम, माझं नाव रुनिता हरिचंद्र दांडेकर आहे. माझा बॅच नंबर 10 आहे. ओके. तर मग तू 10वी होऊन 11वी 12वी सगळं केलं, शिक्षण झालं. तुला काय वाटतं ह्या शाळेसाठी तू काय करावं? माझ्या शाळेसाठी सगळं काय करेल. जसं हां, जसं जसं काय? सगळं काय म्हणजे काय? काम वगैरे काम. काम नाही करायचं तुला. आपल्या शाळेसाठी आपल्याला आदर असतो की नाही, आपलं प्रेम असतं शाळेवर. मग जेव्हा माझी विद्यार्थी म्हणून तू शाळेकडे येशील तेव्हा तू काय करू शकणार आहेस किंवा काय करावं असं वाटतं तुला? काहीच नाही ना, खूप काही ना, म्हणून शब्द नाही येत नाही का व्यक्त करायला. ओके, थँक्यू. बॅच नंबर 11. नमस्कार, माझं नाव अजान अब्बास अली शेख, बॅच क्रमांक 11. ओके. अजान, तुला या फॅशन शो मध्ये भाग घ्यावा असं का वाटलं? अरे म्हणजे तुला आवड असेल ना. हां, मग जेणेकरून मला फॅशन शोची आवड आहे म्हणून तू इथे आलास ना, सहभागी झालास, बरोबर की नाही? ओके, बरं, ठीक आहे. अँड लास्ट बॅच नंबर 12. नमस्कार मॅडम, माझं नाव सान्वी मंगेश राऊत. माझा बॅच क्रमांक 12. ओके. सान्वी, तू जो कॉस्ट्युम घातलेला आहेस तो काही कळाला नाही मला तितकासा. म्हणजे एक्झॅक्टली कोणत्या टाईपचं कॉस्ट्युम आहे? मॅडम, हा अनारकली आहे आणि हा मोस्ट ऑफ आपण लग्नात घालतो. ओके, अनारकली. हां. तुला हाच कॉस्ट्युम आवडतो की अजून तुझी आवड वेगळी आहे, वेस्टर्न किंवा असं काही? नाही, मला हाच आवडतो. आवडतं. सिलेक्शन कोणी केलं तुझ्यासाठी? अस्मिता ताईने. कोण आहे ती? ती 10वीत आहे. 10वी मध्ये आपलीच विद्यार्थिनी. ओके, गुड. थँक्यू. सर्व कॉन्टेस्टेंटना धन्यवाद. आता रांगेत आपण पुन्हा एकदा पोझिशनवर जायचं आहे. रांगेत जा आणि आपल्या बॅच वाईज उभं राहायचं पुन्हा एकदा. आता फायनल राऊंड होईल आणि त्यानंतर जजेसचे आपल्याला रिझल्ट येतील. तर मी
सर्वांना आवडलेला आहे. पुन्हा एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. मी टाळ्या का सांगतोय त्याचं कारण असं, ज्या दिवशी मी फॅशन शोच्या सिलेक्शनसाठी विद्यार्थ्यांना शोधायला गेलो तर मुली रेडी झाल्या. मुलं मला बघून पळत होतो, जसं का त्यांच्यासाठी मी लग्नासाठी मुली शोधत होतो, पळत होते. याच्यापुढे लक्षात ठेवा, दरवर्षी फॅशन शो असतो, इथे पण असतो आणि कलाक्रीडामध्ये सुद्धा असतो. तर यापुढे सर्व पार्टिसिपेट करणार का? आवाज आला? मी शोधायला येणार नाही, स्वतःहून येणार का? नक्की. जजेसचं जजमेंट रेडी असेल तर मी विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे. तुम्ही सगळ्यांनी छान परफॉर्म केलेलं आहे, नो डाऊट. आणि आपण प्रत्येक वर्षी एक नवीन वर्ष असतं, लक्षात आलं. कॉस्ट्यूम वेगळं आहे, तुमचे प्रश्न वेगळे होते, पण तरी सुद्धा आपल्याला कोणीतरी जिंकायला हवं, कोणीतरी हरायला हवं. पण हरणं नव्हे हे, तर आपण सुधारणा काय करू शकतो ह्या आपल्याला बघायचं. एवढे 6 कॉन्टेस्टंट्स इकडे थांबतील बॅक स्टेजसाठी. ज्यांचे नंबर अनाऊन्स केलेले ते इकडे थांबतील, बाकीचे वॉक करून आपल्या कर्टनच्या बाहेर जातील. चला, धन्यवाद. बॅच 4, 5, 6, 7, 9, 12. ओके. आता मी इकडे जा, तुम्ही इकडे जा, परत एक वॉक होतो. ओके, रांगेत जा. Number 4. जोरदार टाळ्या झाला पाहिजे. फायनल राऊंड आहे, फायनल. हॅलो हॅलो.
धन्यवाद सर. आता आम्ही सर्व कॉन्टेस्टिंगला पहिले एक एक करून उभं राहायचं. मुलांनी इकडे या, बॉईज काम या आणि मुलींनी इकडे रांगेत असं असं करून उभं राहायचं. एका बाजूला एका बाजूला हो, थोडं लांब लांब उभे राहा. मी जजेसला विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. तर जोरदार टाळ्यांनी जजेसचं स्वागत करायचं आहे सर्वांनी. सर्व विद्यार्थ्यांना नक्कीच आजचा हा फॅशन शो आवडलेला असेलच. आपण सर्वांगोदर बेस्ट कॉस्ट्यूम निवडलेला आहे. बेस्ट कॉस्ट्यूम मधून आपण एक एक तर काय वाटतं तुम्हाला बेस्ट कॉस्ट्यूम मुलांपैकी कोणाला दिलं गेलं पाहिजे? बेस्ट कॉस्ट्यूम आपण निवडलेलं आहे बॅच नंबर 9 अरहान खान. अरे वा, त्यानंतर मुलींपैकी बेस्ट कॉस्ट्यूम काय वाटतं तुम्हाला? आपण निवड केलेली आहे बॅच नंबर 4 श्रुती बाबर. एकदम ट्रॅडिशनल आणि पारंपरिक कॉस्ट्यूम आपल्याला इथे पाहायला मिळालेला आहे. बेस्ट परफॉर्मन्स म्हणजे बेस्ट वॉक ऑफ द डे. काही गेसेस आहेत का? कोण? नंबर राईट, बरोबर आहे. गेस नंबर 5. आणि मुलींमध्ये काही गेसेस? नंबर 6 राईट, कृष्णा महाले. विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या न्यू इंग्लिश स्कूल मधून मिस्टर न्यू इंग्लिश स्कूल म्हणून काय वाटतं कोणाची निवड करूया आपण? बॅच नंबर 5 मयूर चव्हाण. जोरदार टाळ्या झाला पाहिजे. यानंतर आपण न्यू इंग्लिश स्कूल मधून मिस न्यू इंग्लिश स्कूल म्हणून निवड केलेली आहे कृष्णा महाले. विद्यार्थ्यांनी जोरदार टाळ्यांनी अभिनंदन करायचं मिस्टर न्यू इंग्लिश स्कूल आणि मिस न्यू इंग्लिश स्कूल. मॅडम दमखाना मॅडम, राठोड मॅडम आणि जाधव सर यांना विनंती करतोय की त्यांनी व्यासपीठावर यायचं.
टाळा वाजत राहिला पाहिजे, पाय थांबवला पाहिजे. मिस नेहरू स्कूल कृष्णा महाले आणि मिस्टर नेहरू स्कूल मयूर जाधव. मी दोन्ही मिस्टर आणि मिस यांना विनंती करतो की त्यांनी एक वॉक पुन्हा एकदा करून दाखवायचा आणि हात दाखवायचा. सगळ्यांना हात दाखवा, हात दाखवा, हात सगळ्यांना हात दाखवा, हात दाखवा. हे हात चला. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी पुन्हा एकदा आसनस्थ व्हायचं आहे आणि सर्व कॉन्टेस्टंटसाठी पुन्हा जोरदार एकदा टाळ्या. सर्वांनी खूप मेहनत घेतलेली आहे आणि त्यांच्या कोरिओग्राफरसाठी सुद्धा टाळ्या, त्यांनी पण खूप मेहनत घेतलेली आहे.